हाय फ्रेंड्स, आजचा ब्लॉग आहे आपल्या कोकणमधील दूध पापेश्वर ह्याचा व्हिडिओ आहे। तर मी आता जाते एस टी पकडायला 11:25, कारण मयू त्या एस टीत बसली आहे माझी फ्रेंड। तर आम्ही दोघं पण आता राजापुरात निघतो आहे। तिथून आम्ही तुम्हाला दाखवू दूध पापेश्वरला कसं जातात, तर स्टे ट्यून। तर मी आता जस्ट पोचले आहे स्टॉपवरती। आता बस आली, म्हणजे आता येईल, सुटली आहे तिथून। आल्यावरती आपण निघू। स्टे ट्यून, बघा कसं काय करते, कुठे जाते, कसं जाते आणि दूध पापेश्वर कसं आहे ते। तर आम्ही जवाहर चौकात उतरलो, तिथून रिक्षा पकडली। तर रिक्षा पूर्ण 100 रुपये घेते। तुम्ही रिक्षात कितीही माणसं बसवा। आम्हाला दुसऱ्या बाजूने जावं लागलं, कारण तिकडे काम चालू आहे मेन रस्त्याच्या इथे। आम्ही पोचलो, तिथून एक हे ओटीचं घेतलं। तर आता मी तुम्हाला सांगते दूध पापेश्वर देवाची हिस्ट्री। तर हिस्ट्री म्हणजे मी तिथेच एक बोर्ड होता, त्याच्यावरच मी वाचलं की नक्की काय आहे आणि कसं आहे। तर हे मंदिर राजापूर शहरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या विलेभनीय सानिध्यात नटलेले डोंगर कपारीत वसलेले स्वयंभू जागृत देवस्थान। त्याचे नाव आहे श्री दूध पापेश्वर। पाप धुवणारा ईश्वर म्हणून त्याला दूध पापेश्वर म्हणतात। हे शिव मंदिर 900 वर्षापेक्षा अधिक काळाचे आहे। काही पूर्वीच्या लाकडावरील कोरीव नक्षीकाम कायम ठेवून गाभाऱ्याचे दगडी तर सभामंडपाचे लाकडी काम नव्याने करण्यात आले। श्री कालभैरवाच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे। ही दूध पापेश्वर मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असून त्याच्या वरचा भाग तुटलेला आहे। त्याची आख्यायिका आहे की आज ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी जंगल होते, जवळ मनुष्य वस्ती नव्हती। एका ब्राह्मणाची दुभती गाय नेमाने शिवलिंगावर दुधाच्या धारा सोडत असे, त्यामुळे मालकाला दूध मिळत नसे। गाय राखणारा गुराखी चोरून दूध पीत असावा असे मालकाला वाटे। यामुळे मालक व गुराखी यांच्यात सतत भांडणे होत। शेवटी एक दिवस गुराख्याने गायीवर बारकाईने लक्ष ठेवले, त्यामुळे गाय जंगलात एका शिवलिंगावर कासेची दुधाची धार सोडत असल्याचे त्याला दिसते। गुराख्याचा राग अनावर झाला, त्याने त्याला शिवलिंगावर कुऱ्हाडीने शस्त्रप्रहार केला व वरचा भाग उडाला। तो मलकापूर जवळ असलेल्या दूध पापेश्वर गावी आहे। त्यानंतर ते शिवलिंग त्याच अवस्थेत राहिले। कालांतराने शिवलिंगाभोवती मंदिर बांधण्यात आले। श्री दूध पापेश्वर मंदिराच्या मागे कामेश्वर राखण्याचे मंदिर आहे। ज्यावेळी पाऊस पडत नाही त्यावेळी कामेश्वराच्या मंदिराचा गाभारा पाण्याने भरला जातो। गाय, म्हैस यासारखे जनावर दूध देत नसेल तर आजारी पडत असेल तर त्या देवाच्या अंगाऱ्याने हमखास गुण येतो असे म्हणतात। दूध पापेश्वर देवस्थान पेशव्यांच्या काळापासून किंवा कदाचित त्याही पूर्वीपासून दूध पापेश्वर हा संपूर्ण गाव इनाम देण्यात आला असून दस्त देणग्या वगैरे तून देवस्थानाचा खर्च भागविण्यात येतो। तर हे दत्तगुरूचं मंदिर आहे। पाण्याचा खळखळाट ऐकू शकता, गाभारच बंद झाला। तर आता मी मधीच ही स्टोरी थांबवते, कारण आधी हे दत्ताचं मंदिर बघून घ्या। आणि हे इथे जे आजोबा बसलेत ना मंदिरातले, त्यांच्या हातात बघा काहीतरी त्यांनी घातलेलं आहे। त्यांची नखं खूप मोठी आहेत आणि हे खूप प्रसिद्ध आहे त्यांनी, म्हणून ते नखं त्यांची दुखतात, मग ते पडू नयेत, गळू नयेत म्हणून त्याला ते बांधलेलं आहे। आणि ते छान अशी शिटी वाजवत होते, तुम्ही नक्की ऐका ते कसे वाजवतात ते।
तर असं काहीसं त्यांचं होतं. आता पुढे आपण परत स्टोरी कंटिन्यू करूया. धूतपापेश्वर हे देवस्थान डोंगरात असून मंदिराच्या उजव्या बाजूला तो धबधबा आहे. त्या धबधब्याखाली शेकडो वर्षापूर्वीचे स्थापित शिवलिंग आहे. धबधब्याच्या पाण्याचा झोत नेमका त्या शिवलिंगावर पडेल अशा तऱ्हेने त्या काळी काळ्या कातळात ते अत्यंत कल्पकतेने कोरण्यात आले आहे. त्या शिवलिंगासमोर खालचे बाजूस अधांगखोल निळाशार पाण्याचा डोह आहे. जेव्हा जेव्हा परमपूज्य गगनगिरी महाराज राजापूर येथे यायचे तेव्हा ते त्या डोहातील पाण्याखाली तासनतास ध्यानधारणा करत. 40 ते 45 वर्षापूर्वी एका पाणबुड्याने त्या डोहाचा तळ गाठण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला त्या डोहाचे तळाशी मंदिर आढळल्याने घाबरून तो पाण्याच्या पृष्ठभागावर आला. त्यानंतर आजतागत तसा प्रयत्न कोणीही न केल्याने त्या डोहाच्या तळास काय आहे हे एक गुपितच राहिले. तर आता मंदिरातून निघाल्यापासून जेवढे ते एक कालिका मंदिर होतं ते आणि एक हे गणपती बाप्पाचं मंदिर हे स्टार्टिंगला लागतं. नंतर ते मंदिर. रस्त्याने आम्ही दोघं चाललेलो आहोत. कुठे? वेटू राजापूर पेठ. मेल्या आपण राजापुरातच आहे. पेठमध्ये चाललो आपण ना. पेठ डेपो. तर चला तिथे जाऊन भेटू. हे बघ नेटवर्क मस्त वाटतं बस इकडं. झाडं. श्लोका आपल्याला रानतळ्याच्या रोडनी जायचंय ना. चल लवकर. धूतपापेश्वर देवाची पावलं एक इकडे आहे, एक तिकडे आहे. एका साईडला ना हे बाई जेवायला आले. हे बारकं कसं काय? हा बारका आहे आणि तो मोठा आहे. अशा प्रकारे आमच्या मयून रडत हा रोड क्रॉस केला नाही. तर चला भेटूया डायरेक्ट. या एवढ्या उताराने चलत जायचं आहे. लय हालत खराब झालेली आहे. आता कुठेतरी जरा उतार आला तेव्हा बरं वाटतंय. आता म्हणतो आता दमायला नाही झालेलं, मग अशी रडलेलं. कवर घ्यायचे. चल ना श्लोका. इथे रापाचलचीच हाय फ्रेंड्स. तर आम्ही आले आता गावात. झालं आहे आता आपलं धूतपापेश्वर फिरून. खूप बरं वाटलं, समाधान मिळालं मनाला. आणि खरंच इच्छापूर्ती आहे. म्हणजे इच्छापूर्ती करतो तो देव. एकदा नक्कीच ट्राय करा. म्हणजे तिथं जा. एवढा काय खर्च पण होत नाही. किमान जर तुम्ही राजापुरात राहत असाल ना, तुमचा तालुका राजापूर असेल, नक्की एकदा ट्राय करा तिथे जाण्याचा. आणि मी तिथून पाट घेतला. पोळीपाट 300ला होता बुधवारच्या बाजारात आमच्या. आणि इथे गुरुवारच्या बाजारात तो 200पर्यंत त्यांनी मला दिला. फक्त पाट आहे, मोठा आहे म्हणून तो 200पर्यंत त्यांनी दिला. आणि लाटणी तर आहेच आपल्याकडे म्हणून म्हटलं फक्त पाट घेऊन जाऊ. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहावेत म्हणून सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉन दाबून त्याच्यातलं ऑलला नक्की सिलेक्ट करा. तर मी आता घरी जाते. खूप ऊन आहे. काय खाल्लेलं नाही तिथे, फक्त ड्रिंकच पीत होतो कसल्या ना कसल्या, म्हणजे उसाचा रस वगैरे. कारण गरमीच इतकी आहे. आणि राजापुरात खाण्यासारखं जर तुम्हाला काय हवं असेल तर मी जे चौक तुम्हाला दाखवलं त्या चौकातून, म्हणजे ज्या इथून गाडी आली त्या तिथून न जाता राईट साईडला जो रस्ता आहे असा, म्हणजे तुम्ही जर जेव्हा चौकाकडे तोंड करून उभे राहिलात तर राईट साईडचा जो रस्ता आहे त्या तिथे रिक्षा वगैरे लागलेले आहेत. तिथे छान छान मिळतं खायला. बाकी नाही मिळणार कुठे चांगलं. तर चला मी घरी जाते. बाय.